साठी वेगळे आहेत. आता याचं तुम्हाला डेमो दाखवते. आता आपल्याला हे नॅचरल प्रत्येकाला का सेवन करायचे की हे फक्त आजारीच लोकांना की नाही, आपल्याला आपल्या जी हेल्थ स्ट्रॉंग ठेवायची आणि आपलं आयुष्य वाढवायचे. जे आता आपण जे पण केमिकलचे काय काय आपण फळं भाज्या काय जे पण खातो त्याच्यातून केमिकल जाते. तर आता हा नॅचरलचा डेमो पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की हे किती नॅचरल आहे, प्युअर आहे. तर आपण याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोडेसे तांदूळ टाकते. तांदूळ का टाकतो? तांदूळ टाकतो म्हणजे आता हे तुमचं हे समजा की आपलं आपण स्वच्छ पाणी पितोय, स्वच्छ जेवण जेवतो म्हणजे चांगला आहार घेतोय आपण. पण हा आहार चांगला आहे का? आता पूर्वीसारखा नॅचरल आहे का? नाही. आता तांदूळ कसे पांढरे शुभ्र आहेत. तर तुम्हाला याच्यावरती जो डेमो दाखवला तर तो लगेच तुमच्या लक्षात येईल. आज तुमचा पोट समजायचं. आता आपण जेवलो. हो, हे आपलं पोट आहे. आपण याच्यात अन्न हे केलंय. आता याचं काय होतं, केमिकल जर गेलं शरीरामध्ये म्हणजे हवेतून, पाण्यातून, जेवणातून, औषधातून केमिकल आपल्या शरीरात जातं. जास्त आयोडीन म्हणजे आपण जखमेवर लावतो की ते लिक्विड आहे की ज्याच्याने लगेच जखमेवरचे जंतू जातात. म्हणजे हे केमिकल आहे, हे केमिकल आहे म्हणून आपण हे याच्यात पाण्यामध्ये टाकले. तर याच्यामुळे तांदळाचा कलर बघा कसं झालं आणि आपलं पोटात केमिकल असतं. तसं फळं भाज्या जे पण धान्य आहे ते केमिकलचं खातोय आणि त्याच्यामुळं पेशंटला किती त्रास होतो, किती म्हणजे केमिकल गेल्यामुळं पेशंट डॅमेज होतात आणि मग आपल्या एक ऑर्गनला आपल्या बॉडीच्या पार्टला एक प्रॉब्लेम होतो आणि आजार व्हायला लागले. आता तुम्हाला कसे तांदूळ कसे दिसत आहेत? एकदम ब्लॅक झालेले. हे अजून थोडं टाकतो. काळे थोडा 1-2 मिनिटं लागेल. आता हे काय जे आपण अन्न खातो हे लक्षात घ्या, त्या प्रत्येक अन्नामध्ये केमिकल आहे. म्हणजे हवेमध्ये केमिकल आहे, पाण्यातून केमिकल येते, प्रत्येक अन्नातून केमिकल येते आणि गोळ्या औषधातून पण आपल्या शरीरामध्ये केमिकल जातात. आता ह्याच्याने काय झालं माहितीये का, हे अन्न तुम्ही जेवलात ना, तुम्हाला वाटतं मी चांगलं सकसार घेतलं, चांगलं चौरसार खाल्लं, पण हे तुमच्या शरीरामध्ये काय आलं, केमिकल युक्त अन्न तयार झालं, जहर तयार झालं. काय झालं? जहर तयार. हे काय करतं, तुमच्या मांसपेशी डॅमेज करतो. मांसपेशी डॅमेज केल्यामुळे ना तुम्हाला वेगवेगळे आजार होणार नाही. तुम्हाला आता वाटतं मी एकचं ओके चांगलं जेवण जेवलं, पण काही कालांतराने तुमच्या मांसपेशी डॅमेज होऊन अचानक आजार होतो आणि कुठलाही आजार लगेच होत नाही. समजा एखाद्याला पॅरालिसिस, एखाद्याला डायबिटीस, एखाद्याला हार्टचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम हा ना आजपासून चालू झाला ना, कुणाला 2 वर्षात, कुणाला 3 वर्षात, कुणाला 5 वर्षात अचानक होतो. आता तुम्ही जर बघितलं असेल, कुणाला साधं ताप भरलं तरी तो माणूस डेट पण होतो. पण हे जर ते ह्याच्यामुळे होतं. आता हे तुम्हाला दिसतं का ब्लॅक पूर्ण तांदूळ, पूर्ण हा आपल्या शरीरामधलं अन्न आहे, असं पोटामध्ये झालेलं आहे. समजलं? आता हे ह्याच्यामध्ये एका टाकलं तर तुमच्या जेवणातून, पाण्यातून, औषधातून, हवेतून केमिकल आलेलं असतं. हे तुमचं पोट झालं. आता आपल्याला नॅचरल का खाणं गरजेचं आहे. आता मॅडमने 1 चमच नॅचरल टाकलं याच्यामध्ये. आता हे नॅचरल का खाणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही बघा, गाडी बघितली आपली, गाडीमध्ये पेट्रोल आणि ऑइल असतो. त्या गाडीतलं ऑइल काढून टाका आणि पेट्रोलवर गाडी चालवा, चालेल का? नाही. तशी आपली बॉडी आहे. आपल्या बॉडीमध्ये पण डेली पेट्रोल आणि ऑइल पाहिजे असतं. म्हणजेच काय की चौरस आहार. आपल्याला बघा 4थीमध्ये सांगितलेलं आहे, सर्व प्रकारच्या पालेभाज्या, सर्व प्रकारचे कडधान्य, सर्व प्रकारचे डाळी, सर्व प्रकारचे फळं, दूध, मच्छी, मटण, अंड, चपाती. बरोबर. आता इथे काही लोक पण असे की मालकरी आहेत, ते नॉनव्हेज खातच नाही. बरं, मग त्यांच्या शरीरात प्रोटीन्स कसं झालं? आता हे सर्व खायला गेलं तर एका माणसाला खर्च किती दिवसाला? 400 ते 500 रुपये पकडा. घरामध्ये 4 लोक आहेत, किती झालं? 2-1 हजार रुपये आपण करू शकतो का? पण ह्या बॉडीवरती आपण दिवसाला किती रुपये कमवतो? कोणी 100 रुपये कमवतो, कोणी 200 कमवतो, कोणी 500, कोणी 1000, कोणी 2000, कोणी 5000 पण दिवसाला कमवतो. पण आता नॅचरल ह्याच्यामध्ये टाकलं तर नॅचरल काय काम करतो की जे बॅक्टेरिया आहेत त्या पूर्णपणे काय करतो, स्ट्रॉंग करतो. जे तुम्हाला चौरसार पाहिजे असतो
शरीरामध्ये आपल्याला कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न, फॉलिक ऍसिड, सोडियम क्लोराईड, झिंक हे सर्व आपल्या बॉडीला मिळतो. दिवसाचा खर्च किती? 25 ते 30 रुपये. जर तुम्ही ऑटोशिप केली तर 15 रुपये होतो खर्च. किती रुपये होतं? 15 रुपये दिवसाचा खर्च. पण करायला पाहिजे का नको? आता थोड्या वेळाने जर बघितलं तर एकदम ना पॉलिशचे तांदूळ होणार. कसे होणार? पॉलिश तांदूळ एकदम. म्हणजे तुमचं अन्न आहे ना हे दिवसभर तुम्ही आहे ना एकदम जबरदस्त एकदम क्लिअर राहणार. म्हणजे किती केमिकल आलं शरीरामध्ये तरी तो बाहेर फेकून देणार. ओके, हे बघा थोड्या वेळाने मॅडम दाखवतील हे तांदूळ. बघा होत आहे, पांढरे होत आहे. हे 5 मिनिटांनी बघितलं ना तर त्याचं काय होईल ते मॅडम नंतर सांगतील. आता दुसरा देऊया. अच्छा. दुसरा देऊन अच्छा.